सर, जी. संभाजीराव पाटणे हे नाव गेले 70-80 वर्ष लोकांच्या मनामध्ये एक रुजलेलं आहे. एक सच्चा प्राध्यापक आणि सामाजिक कामामध्ये वाहून घेणारे. आज मला असं तुमच्याशी बोलायचं आहे की सर, मराठी माध्यमाच्या शाळा का वाचाव्यात? कशा म्हणजे का वाचल्या पाहिजेत असं याविषयी तुम्हाला काय वाटतं? बहुजनांचं शिक्षण हे अतिशय महत्वाची बाब आहे. महात्मा फुलेंनी शैक्षणिक क्रांती केली. शिक्षण सर्वांना असावं असा विचार मांडला. त्या विचाराचे आपण पाईक आहोत. शिक्षण हे सर्वांना मिळालं पाहिजे. शिक्षणाच्या संधी जी आहे ही संधी मराठीमध्ये उपलब्ध होणं हे विशेष महत्वाचं आहे. ते अशासाठी की आपली मातृभाषा ती आहे आणि मातृभाषेवर बहुजनांची भाषा ती आहे. आज इंग्रजी माध्यमाच्या शाळा जेव्हा सुरू होत आहेत आणि मराठी शाळा बंद होत आहेत, त्याच्या वेदना होतात. ते अशासाठी की मराठीमध्ये विचार करणं, मराठीमध्ये विचार मांडणं, मराठी संस्कृती जपायची असेल तर मराठीला पर्याय नाही. हिंदी असेल, इंग्रजी असेल, त्या भाषेविषयी आम्हाला आदर आहे. त्या भाषेविषयी आपल्याला काही बोलायचं नाही. परंतु आमची मुलं ज्या सहजतेनं मातृहृदय हे महत्वाचं आहे. मराठी भाषा हे एक मातृहृदय आहे आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा जेव्हा जेव्हा विचारतो मराठीतून, तो ज्ञानेश्वर माऊलीपासून सर्व संतांनी, महंतांनी मराठी भाषेतून विचार मांडले. संस्कृत सुद्धा त्या काळामध्ये महत्वाची होती, पण संस्कृतपेक्षा माझी मराठी माय आहे. मराठी माय म्हणजे माऊली आहे ती, आणि त्या माऊलीवरच आम्ही आज आघात करतो. इंग्रजीला काही विरोध नाही, पण महागडी इंग्रजी शाळा आहे आणि तिचा कशासाठी, शेवटी शिक्षण कशासाठी आहे तर माणसाचे नैतिक दृष्ट्या तो सक्षम असला पाहिजे. त्याच्या मनामध्ये सद्विचारच असले पाहिजे. नीती मूल्ये जे ते त्यानं पाळलीच पाहिजे. शक्तीनं नव्हे तर ते प्रेमानं, आईच्या प्रेमानं ज्या गोष्टी होतात, तसं मराठी भाषेवर आपलं प्रेम आहे. मराठी भाषा ही आमची जननी आहे आणि मराठीमधले विचार आम्ही सहजतेनं विनासायास ग्रहण करू शकतो. इंग्रजी माध्यमाच्या शाळा गरिबांच्या राहिल्या नाहीत. आज वाटतं प्रत्येकाला सुंदर टॉय घातलाय, उत्तम पॅन्ट घातली, बूट घातलाय, आणखी ड्रेस बघितल्यानंतर पालकाला वाटतं वा मला काय शिकतोय छान. आज भांडीवाली बाई ₹1,00,000 फी. कोणाच्या शाळा? गोरगरिबांच्या शाळा राहिल्यात? नाही राहिल्या. आम्ही मराठीतून शिकलो. मी तर 1949 साली जेव्हा 7वी झालो, अर्नाकडून फायनल झालो, त्यावेळी मराठीतनं दीड रात्रीचे तास घेत असतात आमचे शिक्षक, त्यावेळेचे गुरुजी. आज असा गुरुजी नाही सापडत. पोटासाठी काम करायचं ठीक आहे, पण निवड पोटावर शरीर चालेल, पण मन कशाने चालणार तुमचं? मन भक्कम कशाने होणार? मनाला साथ कशाची हवी? तर मातृभाषेतून दिलेलं शिक्षण हे माझा मराठीची बोल अमृतातेही पैजा जिंके असा मराठी बोल आहे आणि मराठी शाळेत सहज रीतीने शिक्षण मिळत होतं. बिना पैशाचं शिक्षण मिळत होतं. ते त्यामुळे काही माणसं वाया गेली नाहीत, माणसं उभी राहिली त्यातून सुद्धा. आज इंग्रजी माध्यमांच्या शाळा हे अतिक्रमण आहे आणि ह्या कोण कोण काढतंय शाळा? कुणाच्या शाळा आहेत? एक नवीन उद्योग सुरू झाला आणि या नवीन उद्योगातलं एक सत्ताधीशांची एक नवी फळी तयार होते. ह्या शाळा चालवणारा एक वर्ग आहे, एक वेगळा वर्ग आहे. हा विचार मांडणंही आज पटणार नाही पुष्कळांना. विसापुरी सर, तुम्ही आता म्हणजे जे नवीन काम, नवीन म्हणण्यापेक्षा हे आवश्यक अशी गोष्ट जनमानसापुढे मांडली पाहिजे. पूर्वी चर्चा होत असत, शिबिरे होत असत. मराठी मुलं जास्त चांगली कशी शिकतील, मराठीमधनं चांगलं शिक्षण कसं मिळेल, मग गणित असेल, सायन्स असेल, जरूर तिथे इंग्रजी वापरा ना. इंग्रजीला काय मी विरोध करण्यासाठी हे अभियान नाही सुरू केलेलं. त्यापेक्षा आज गरज आहे की मराठी माध्यमांची शाळा वाचल्या पाहिजेत. आज शाळांची संख्या, विद्यार्थ्यांची संख्या मराठी मीडियम मधल्या हे कमी होते आहे. विवेकानंद संस्थेमध्ये परवाच माझ्याकडे सेक्रेटरी आले, ते कार्याध्यक्ष आले, त्यांच्याशी बोलता नाही म्हटलं,
शिक्षकांची संख्याच कमी झाली. रयत शिक्षण संस्था असो, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था असो, डेक्कन एज्युकेशन सोसायटी असो, इतर छोट्या छोट्या संस्था असो, या संस्थांच्या शाळा ज्या आहेत, मराठी माध्यमाच्या शाळा, ह्या त्या मुलांना सहजरीतीने सहजगतीचा प्रवाह, जसा नदीचा वाहता प्रवाह असतो, तसं त्या प्रवाहाबरोबर निरनिराळ्या प्रकारचं ज्ञानसंपत्ती जी आहे ती मराठीमध्ये आम्ही ग्रहण करू शकतो. इंग्रजीचा नुसता वापर किंवा इंग्रजीचं नुसतं उत्तम बोललं इंग्रजी म्हणजे फार मोठा माणूस झाला असं होत नाही. तर मोठा माणूस मनानं मोठा, नैतिकदृष्ट्या मोठा, सांस्कृतिकदृष्ट्या मोठा, केवळ भाषण देऊन किंवा केवळ उदो कोणाचा तरी करून हे हा देश चालणार नाही. देशातला माणूस सुखी तर आम्ही सुखी. म्हणून बरं. मराठी शाळा ही आमच्या ज्ञानाचे प्रमुख केंद्र आहे. ही केंद्र वाचली पाहिजेत, नवे वर्धिष्णू झाली पाहिजेत. आजची ही स्थिती मराठी शाळांची, मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांची पाहिल्यानंतर हा कोणीतरी एक खालचा वर्ग आहे. आज जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती सेक्रेटरी चाललेले असतील, काही संस्थांच्या असतील, काही संस्थांच्या शाळा उत्तम आहेत. काही संस्था ज्या आहेत त्यांच्या शाळा उत्तम रीतीने आहेत मराठी माध्यमांच्या सुरामध्ये. तिथेही मुलं स्कॉलरशिप मिळवतात, इतर शिक्षण मिळवतात, इतर सगळे सहभाग घेतात. मराठीत शिकला म्हणजे तो काहीतरी 2 नंबरचा मुलगा आहे, दरिद्री माणसाचा मुलगा आहे, ही भावना योग्य नाही. ही माणसाला, समाजाला पुढे नेणारी गोष्ट नाही. समाज सर्वांगीण दृष्टीने संपन्न असला पाहिजे. विचारांची संपन्नता ही पैशाच्या संपत्तीबरोबर मोजू नये किंवा पैशाच्या आधारे त्याचा हा प्रवाह जो आहे, जो शिक्षणाचा प्रवाह, ज्ञानाचा प्रवाह मराठी भाषेतून दिला तो इंग्रजीतून दिला पाहिजे असं कोणी सांगितलंय? इंग्रजी शाळा, इंग्रजी शाळेत शिकवणारे शिक्षक आणि आज तुमची एकंदर व्यवस्था पाहिली, शासकीय त्याची धोरणं पाहिली, तर कोणाचे तरी खिसे भरायचे आणि कोणाला कसं तरी आपलं उच्च पदावर असला म्हणजे त्याच्या शाळा 2-4 शाळा काढल्या की त्याचा प्रपंच चालतो. प्रपंच चालवण्यासाठी शिक्षण नाही, तर शिक्षण प्रपंच उभा करण्यासाठी आहे. बोला सर. बोलतो.